सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, विज्ञान आणि तंत्रज्ञान इयत्ता 10वी भाग क्रमांक 1 प्रकरण क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम। विद्यार्थी मित्रांनो, या प्रकरणामध्ये आपण सर्वप्रथम या प्रकरणाची प्रस्तावना पाहिली की ज्यामध्ये विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण हे होत असते। तसेच विद्युतधारेचे परिणाम देखील आपण अभ्यासले। त्यानंतर विद्युत परिपथाविषयी आपण माहिती पाहिली। तसेच विद्युत शक्ती यासाठी आपण ऊर्जा भागिले लागलेला वेळ या सूत्राचा उपयोग पाहिला व जूलच्या उष्णताविषयक नियमांचा देखील आपण अभ्यास केला। त्यानंतर विद्युतधारेचे औष्णिक परिणाम आपण अभ्यासले। यामध्ये विविध प्रकारची उपकरणे आपण वापरत असलेल्याबाबत माहिती आपण मिळवली। तसेच विद्युत परिपथामध्ये ज्या काही वितळ तारेचा उपयोग होतो त्याबद्दल देखील माहिती आपण पाहिलेली आहे। त्यानंतर विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम याबद्दल आपण माहिती पाहिली व उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम देखील आपण अभ्यासला। विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर विद्युत वाहक तारेच्या एका वेटोळ्यातून विद्युतधारेमुळे निर्माण झालेले चुंबकीय क्षेत्र याबद्दल आपण अभ्यास करणार आहोत। सरळ विद्युत वाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रांच्या बलरेषांविषयी आपण इयत्ता 9वी मध्येच पाहिलेले आहे। हाच विद्युतवाहक एका वेटोळ्याच्या आकारात वाकविल्यास विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्रांच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील याबद्दल आता माहिती आपण पाहणार आहोत। आकृतीमध्ये आपल्याला वेटोळ्या केलेल्या विद्युतवाहकाविषयी माहिती मिळतच आहे। तसेच वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात येथे येत आहे। वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातील। जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने दाखविता येईल। तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते, हे आपण या प्रयोगांती निश्चितपणे सांगू शकू। याचा अर्थ जर वेटोळ्याच्या तारेचे n इतके वेढे असतील तर एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या n पट चुंबकीय क्षेत्र येथे तयार होत असते। विद्यार्थी मित्रांनो, नाला कुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र। विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नाला कुंतल असे म्हणतात। याला इंग्लिशमध्ये सोलेनॉइड असं म्हटलं जातं। नाला कुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना येथे पुढे दाखवलेली आहे। चुंबक पट्टीच्या चुंबकीय बलरेषांशी तुम्ही परिचित आहात। नाला कुंतलातून निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या गुणधर्माप्रमाणेच असतात। नाला कुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे कार्य करत असते। नाला कुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषेच्या स्वरूपात असतात। तसेच चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नाला कुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते। म्हणजे नाला कुंतलातील चुंबकीय क्षेत्र हे एकसमान असते। इथे विद्यार्थी मित्रांनो, नाला कुंतलातून विद्युतधारा गेल्यामुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्रांच्या चुंबकीय बलरेषा यांची आकृती दिलेली आहे। परीक्षेला या आकृतीविषयी आपल्याला प्रश्न विचारण्यात येतात। तसेच चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युत वाहकातील बल। आता वरील प्रयोगातून आपल्याला असे लक्षात येते की
चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युत वाहकावर बल निर्माण होते. या बलाची दिशा, विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हींवर अवलंबून असते. म्हणजेच जेव्हा एखाद्या चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहत असते तर त्या विद्युत वाहकावर देखील एक प्रकारचे बल हे कार्यरत असते आणि ह्या बलाची दिशा मात्र विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्रांची दिशा या दोन्हींवर अवलंबून असते. प्रयोगांती हेही स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. म्हणजे चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब ज्यावेळेस विद्युतधारेची दिशा असते त्यावेळेस हे जे काही तयार होणारं बल आहे विद्युत वाहकावर ते कसं असतं, सर्वात जास्त असतं. आता याच्याच आधारे आपण फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम शिकणार आहोत. आता या प्रयोगामध्ये विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्रांची दिशा विचारात घेतली असता असे आढळले की बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस असते. या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध पद्धतीने आपल्याला सांगता येतात आणि याच नियमाला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असे आपण म्हणतो. या नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब असतील अशी ताठ धरावीत. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेस असेल व मधले बोट चुंबकीय धारेच्या दिशेस असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युत वाहकावरील बलाची दिशादर्शक असते. म्हणजे अंगठा, तर्जनी आणि मधले बोट जर एकमेकांना आपण लंब धरले तर विद्युतधारेची दिशा हे मधले बोट असेल आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा ही तर्जनी असेल तर अंगठा विद्युत वाहकावरील बलाची दिशा दर्शवित असतो. याच नियमाला फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम असे म्हटले जाते. विद्यार्थी मित्रांनो, विद्युत चलित्र ऊर्जेची विविध रूपे तुम्हाला माहीत आहेत. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही तुम्हाला ठाऊक आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र होय. आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे. याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक, पंप यामध्ये केलेला असतो. हे विद्युत चलित्र कसे कार्य करते या विषयात आपण माहिती पाहूयात. विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे कुंडल चुंबकाच्या, उदाहरणार्थ नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवामध्ये आकृतीत दाखवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्ध भागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसविलेले असते. X व Y अर्ध कड्यांचा बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रशला स्पर्श करतो. आकृतीमध्ये दाखवलेल्या विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा E व F या कार्बन ब्रशमार्फत कुंडलातून वाहू लागते. कुंडलाच्या AB या शाखांमधून विद्युतधारा A पासून B कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडे असे असल्याने त्याचा परिणाम AB या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते. CD या शाखेतील विद्युतधारा ABच्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेला वरील दिशेला ढकलते
अशा रीतीने कुंडल व आस घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. अर्धे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग एक्स व वाय अनुक्रमे एफ आणि ई या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. त्यामुळे DC या शाखेवर खालील दिशेने व BA या शाखेवर वरील दिशेने क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्धपरिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा ही उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. विद्यार्थी मित्रांनो, इथे विद्युत चलित्र याचे तत्व व कार्य याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली आहे. सर्वांनी आकृतीच्या साहाय्याने तत्व व कार्य याची माहिती व्यवस्थित समजावून घ्यायची आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विद्युत चुंबकीय प्रवर्तन. विद्युत चुंबकीय प्रवर्तन याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत. आपण मागील भागात पाहिले की एखाद्या विद्युतवाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युतवाहकावर बल कार्यरत होते. त्यामुळे विद्युतवाहकाची हालचाल घडून येते. परंतु जर असे झाले की एखादा विद्युतवाहक चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युतवाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलते आहे तर मग काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मायकल फॅरेडे या महान शास्त्रज्ञाने संशोधन केले, अभ्यास केला. सन 1831 फॅरेडेने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या साहाय्याने विद्युतवाहक विद्युतधारा निर्माण करता येते. यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या संशोधनाचा उपयोग केला. त्यानंतर गॅल्व्हनोमीटर. आपण अभ्यासलेले विद्युत चलित्र या यंत्राचे जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे. गॅल्व्हनोमीटर याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवितात की पुढे त्याला गॅल्व्हनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी, उदाहरणार्थ 1 मिलीमीटर अँपिअर किंवा त्याहूनही कमी विद्युतधारा कुंडलातून वाहील तेव्हा कुंडलाचे परिवलन होईल व त्याचे परिवलन विद्युतधारेच्या प्रमाणात राहील. व्होल्टमीटर व ॲमीटरसुद्धा याच तत्वावर चालतात. गॅल्व्हनोमीटरवरील तबकडीवर 0 विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली आहे. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या दोन्ही बाजूंकडे परिवलन करतो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपल्याला फॅरेडेच्या विद्युत प्रवर्तकाचा नियम पाहायचा आहे. आता इथे एक प्रकारचे कुंतल हे दिलेले आहे. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंतलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यास असे प्रवर्तन दिसून येते. कुंडलासमोरून बाजूला सरकविण्यासाठी किंवा सरकविताना कुंतलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. वरील प्रयोगावरून असे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. याला फॅरेडेच्या प्रवर्तनाचा नियम असे देखील म्हटले जाते. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा इंड्यूस करंट असे देखील म्हटले जाते. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम अभ्यासूयात. विद्युत वाहकामधील प्रवर्तित विद्युतधारा म्हणजे त्याला इंड्यूस करंट असं आपण म्हटलेलं होतं, जास्तीत जास्त केव्हा असेल? जेव्हा विद्युत वाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय दिशेच्या
क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शविण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम हा वापरात येतो. उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणले की ते एकमेकांना लंब दिशेला असतील. अशा स्थितीत अंगठा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा, चुंबकीय क्षेत्राची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवितात, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवितात. या नियमाला फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम असे देखील म्हटले जाते. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, प्रवर्तित धारा व दिष्ट धारा, याला प्रत्यावर्ती धारा किंवा दिष्ट धारा असे देखील म्हटले जाते, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्यानंतर विद्युत जनित्र आणि दिष्ट जनित्र तयार करण्यासाठी काय लागते, या 3 गोष्टींचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. तर आपण पाहूयात प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा. आतापर्यंत आपण विद्युत घटाकडून येणाऱ्या, परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या आदोलयमान विद्युतधारेशी परिचित झालो आहोत. अशा विद्युतधारेस दिष्ट विद्युतधारा, डायरेक्ट करंट असे म्हटले जाते. या उलट ज्या विद्युत परिपथाचे परिमाण आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती धारा असे म्हटले जाते. याला अल्टरनेट करंट असे आपण म्हणतो. दिष्ट धारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमी होऊ शकते, परंतु ती दोलायमान नसते. प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे. आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते, त्यानंतर कमी होऊन 0 होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा 0 होते. दिशा दर्शविण्यासाठी विद्युतधारेला -1 -2 असे परिमाण येथे वापरलेले आहे. प्रत्यावर्ती विद्युतधारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय पद्धतीने होत असते, म्हणून इथे हे अशा प्रकारचे चिन्ह दर्शवलेले आहे. दिष्ट धारा एकाच दिशेने वाहते, परंतु प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एका चक्रात सुलट व उलट दिशेने सुद्धा वाहू शकते. भारतात विद्युत केंद्रात वाहणाऱ्या वीज निर्मितीमध्ये असे एक चक्र 1/50 सेकंदात म्हणजे 0.02 सेकंदात पूर्ण होते. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारिता 50 हर्ट्झ इतकी असते. विद्युत शक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे दिष्ट विद्युतधारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेषण म्हणजे ट्रान्झिशन करता येते. घरगुती वापरासाठी विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा असतो. वीज वापरताना घ्यावयाच्या खबरदारीविषयी आपण मागील इयत्तेत शिकलेलोच आहोत. त्यानंतर विद्युत जनित्र. विद्युत चुंबकीय प्रवर्तावर आधारित असे प्रयोग आपण पाहिले आहेत. त्यात निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचे परिणाम अल्प होते, परंतु हेच तत्त्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरता येते. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युतवाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मिती करण्यासाठी केला जातो. आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल ABCDने येथे दर्शवलेले आहे. ते चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवले असता कुंडलाची 2 टोके R1 आणि R2 या 2 विद्युतवाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेले असतात. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आर्मॅच्युअरमध्ये किंवा विद्युतरोधी आवरणामध्ये हे बसवलेले असतात. अशा बाहेरील यंत्राच्या मदतीने त्यांना किंवा बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. त्यामुळे कुंडल ABCD ही फिरू लागते. B1, B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके गॅल्व्हनोमीटरला जोडलेली असतात.
त्यामुळे विद्युतधारेची परिपथातील वहन दिशा कळू शकते. आता इथे विद्यार्थी मित्रांनो, विद्युत जनित्र याचा आपण अभ्यास करतोय आणि ह्या आकृतीच्या साहाय्याने आपण त्याबद्दलचं एक्सप्लेनेशन किंवा माहिती ही लिहू शकतो. तर इथे त्याबद्दल सर्व माहिती आपल्याला दिलेली आहे. आस फिरवल्यावर AB शाखा वर जाते व CD खाली येते. म्हणजेच ABCD हे कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने फिरू लागतात. फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते. ती AB व CD या दिशेने जाते. अशा रीतीने ABCD अशी विद्युतधारा वाहू लागते. पुढील परिपथात B2 कडून गॅल्व्हनोमीटरमधून B1 कडे अशी विद्युतधारा वाहते. जर ABCD या कुंडलाऐवजी अनेक वेढे असलेले कुंडल वापरले तर अनेक पटींनी विद्युतधारा वाहते व मोठी विद्युतधारा येथे निर्माण होते. अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CDच्या जागी व CD ही शाखा ABच्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा DCBA अशी जाते. मात्र BA ही शाखा कड्यांमार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व DC ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते. हेच प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र होय. यालाच AC जनरेटर असं आपण म्हणत असतो. तर दिष्ट जनित्र तयार करण्यासाठी काय करावे लागते? दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसवर बसवलेले असतात. या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र असे म्हटले जाते. तर विद्यार्थी मित्रांनो, एवढे सर्व पॉईंट हे या धड्यामध्ये आपल्याला अभ्यासायला आहेत.